काल आपण स्ट्रिंग्स बघितले. त्याच्या आधी आपण थोडे बेसिक्स बघितले. तर आज प्रोग्रामिंगला खरी मजा येणार आहे. आज आपण प्रोग्रामिंगमधल्या इंटरेस्टिंग टॉपिक्सला स्टार्ट करूया. ते म्हणजे फ्लो कंट्रोल आणि नंतर लूप्स वगैरे बघूया. अ, आपण कोणताही प्रोग्राम जेव्हा लिहितो तेव्हा असं इमॅजिन करू, की मला काही डिसिजन घ्यायचे आहेत प्रोग्राममध्ये. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादा रोबोट आहे आणि त्या रोबोटला आपल्याला सांगायचं आहे, की नाही का रूम साफ कर. किंवा त्या रोबोटला आपल्याला सांगायचं की आता स्विच ऑफ हो. मग हे सगळे डिसिजन असतात. म्हणजे काही डिसिजन एखाद्या परिस्थितीवर डिपेंड असतात, की अशी परिस्थिती असेल तर हे करायचं. फॉर एक्झाम्पल जर मॉर्निंग टाईम असेल तर माझ्या स्क्रीनचा डिस्प्ले मला ब्राईट पाहिजे. जर नाईट टाईम असेल तर माझ्या स्क्रीनचा डिस्प्ले मला डार्क पाहिजे, जास्त ब्राईट नको आहे. मग हे सगळे जे डिसिजन असतात ते अ, कसे घेतले जातात तर त्यासाठी वेगवेगळ्या सिंटॅक्स असतात प्रोग्रामिंगमध्ये. त्यातलंच एक आपण बघूया की इफ स्टेटमेंट्स. इफ स्टेटमेंट्स कशासाठी वापरतात? म्हणजे ही जर कंडिशन असेल तर मला हा डिसिजन घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इफ स्टेटमेंट वापरतो. मग तसं जसं इफ स्टेटमेंट आहे, तसं बऱ्याचदा असं पण करावं लागतं की एखादी गोष्ट आपल्याला सतत रिपीट करावं लागते प्रोग्राममध्ये. फॉर एक्झाम्पल मला आता एखादा पाढा लिहायचा आहे, समजा 10चा पाढा लिहायचा आहे प्रोग्राममध्ये. तर मी प्रत्येक वेळी एक नवीन नंबर टाकून त्याला मल्टिप्लाय करणार का? तर नाही करणार. कारण माझी जे रिपिटेटिव्ह टास्क जे आहे, ते मी एका ब्लॉकमध्ये टाकू शकतो आणि तो ब्लॉक मी सारखा-सारखा कॉल करू शकतो. मग त्यासाठी आपण लूप वापरतो. मग वेगवेगळे लूप्स असतात जसं फॉर लूप, व्हाईल लूप. ते लूप्स आपण इन डिटेल बघूया. पण आज आपण इफ स्टेटमेंटवरती कॉन्सन्ट्रेट करूया. इफ स्टेटमेंटचा एक उपयोग आपण सिंपल बघूया. समजा आता असं आहे की करंट टाईम इक्वल टू 10 आणि बेड टाईम इक्वल टू 9 हे समजा प्रोग्राममध्ये आपण सेट केलंय आणि मला हे चेक करायचंय, की मग आपण कसं करू शकतो, इफ करंट टाईम इज ग्रेटर दॅन इक्वल टू बेड टाईम, देन प्रिंट इट्स बेड टाईम, गो टू स्लीप. म्हणजे आपण काय करतो, आधी इफ लिहितो. सिंपल इफ लिहायचं, सिंपल इंग्लिशसारखं. स्पेस, आपली जी कंडिशन आहे ती द्यायची आणि नंतर कोलन द्यायचा. आता आपण एक गोष्ट इथं ऑब्झर्व्ह करू. आपण एक कोड लिहू, की समजा a इक्वल टू 10, b इक्वल टू 20. इफ म्हणजे इफ लिहिल्यानंतर मी स्पेस देतो. स्पेस दिल्यानंतर आता आपण इथं कंडिशन लिहूया. समजा इफ a इज ग्रेटर दॅन b. कंडिशन लिहिल्यानंतर सिंटॅक्समध्ये आपण कोलन देतो, की माझी कंडिशन कंप्लीट झाली आहे आणि आपण एंटर दाबतो. तर जेव्हा आपण एंटर दाबतो तेव्हा ऑटोमॅटिकली काही स्पेस सोडून आपला जो कर्सर आहे तो पुढे आलेला असतो. तर यालाच आपण इंडेंटेशन म्हणतो, की याच्या खाली आता मी एवढ्या स्पेस नंतर जे काही लिहिणार तो माझा ह्या इफचा पार्ट असणार. समजा याच्या खाली मी लिहिलं प्रिंट आणि मी याच्यात लिहितो इनसाइड इफ. परत मी एंटर दाबतो. परत आपल्याला ऑटोमॅटिकली इंडेंटेशन पायथॉनने दिलेलं आहे. मी परत प्रिंट एखादं काहीतरी आपण प्रिंट करूया. दिस इज ऑल्सो इनसाइड इफ. आणि आता एंटर दाबून आता आपण बॅकस्पेस करूया. आता मला त्या कोडच्या बाहेर यायचं म्हणून मी बॅकस्पेस दाबलं आणि आता इथं पण प्रिंट केलं. दिस इज आउटसाइड इफ. आणि आता जर मी हा कोड रन केला तर आपण बघू शकतो फक्त हे प्रिंट झालं. दिस इज आउटसाइड इफ म्हणजे ही लाईन प्रिंट झाली. सॉरी, ही लाईन कॅल्क्युलेट म्हणजे इंटरप्रेट झाली. नंतर ही लाईन इंटरप्रेट झाली. नंतर इफ कंडिशन इंटरप्रेट केली. इफ ए ग्रेटर दॅन बी, तर ए ग्रेटर दॅन बी नाही आहे, कंडिशन फॉल्स आहे म्हणून तो ह्या इफमध्ये गेला नाही आणि मग डायरेक्ट तो नेक्स्ट लाईनवर आला. तर हे कसं कळतं की कोणते स्टेटमेंट इफच्या आत आहेत, तर ह्या इंडेंटेशननी कळतं. म्हणून पायथनमध्ये आपण बाकीच्या लँग्वेजमध्ये बघितलं तर एखाद्या लूप नंतर कर्ली ब्रेसेस दिले जातात आणि लूप संपल्यावर तो कर्ली ब्रेस क्लोज केला जातो. पण पायथनमध्ये दुसरे ब्रॅकेट्स द्यायची गरज नाही. आपण इंडेंटेशननी त्याला सांगू शकतो की हे 2 स्टेटमेंट आहेत. ह्या इफच्या आतमधले आहेत आणि हा इफच्या बाहेरमधला आहे. आपण आता हीच कंडिशन जर ऑपोजिट केली, रन केलं, आपण म्हणू शकतो दिस इज इनसाइड इफ, दिस इज ऑल्सो इनसाइड इफ आणि नंतर हे आउटसाइड इफ प्रिंट झालं.
म्हणजे इफचा सिंटॅक्स काय आहे आपला, की इफ स्पेस कंडिशन नंतर कोलन आणि मग कंडिशन जर ट्रू असेल तर मला हे करायचं आहे. आता कंडिशन जर फॉल्स असेल तर तरी पण काय करायचं असेल तर आपण एल्स वापरतो. इफ दिस इज ट्रू डू दिस, एल्स कोलन डू दिस. इफचा यूज आणि सिंटॅक्स समजला. आता आपण त्याच्यामध्ये समजा माझ्याकडे मोर दॅन वन कंडिशन्स असतील, मोर दॅन वन डिसिजन असतील, की फॉर एक्झाम्पल आता आपण हा प्रोग्राम बघूया. समजा करंट टाइम इज 14, मॉर्निंग स्टार्ट ॲट 6, आफ्टरनून स्टार्ट ॲट 12, इव्हनिंग स्टार्ट ॲट 18. तर इफ करंट टाइम इज लेस दॅन मॉर्निंग टाइम तर काय प्रिंट केलं पाहिजे, टू अर्ली रोबोट गो टू स्लीप. तर आपल्याला याच्यामध्ये अजून कंडिशन्स टाकायचे असतील तर आपण एल्सिफ वापरतो. एल्सिफचा जो सिंटॅक्स आहे तो ELIF आहे. ELIF म्हणजे एल्सिफ. जर फर्स्ट कंडिशन ट्रू असेल तर हे करा, किंवा जर ही कंडिशन ट्रू असेल तर मग आपण प्रोग्रामला सांगतो की हे करा, परत किंवा एल्सिफ ही कंडिशन ट्रू असेल तर मग हे करा, आणि मग शेवटी एल्स. किंवा हे काही नसेल, वरच्या कुठल्याच कंडिशन ट्रू नसतील तर एल्स हे करा. आपण जर ऑब्झर्व केलं, एल्सच्या पुढं कंडिशन द्यावी लागत नाही. इफ आणि एलिफच्या पुढं कंडिशन द्यावी लागते. म्हणजे सिम्पलमध्ये सांगायचं झालं तर ही कंडिशन असेल तर हे करा, किंवा ही असेल तर हे करा, किंवा ही असेल तर हे करा, आणि वरपैकी काहीच नसेल तर मग हे करायचं, असं आपण सिम्पल प्रोग्रामला सांगतो. एल्सिफ जे आहेत ते मोर दॅन वन आपण मध्ये इफ आणि एल्सच्या मध्ये पाहिजे तेवढे एल्सिफ टाकू शकतो. म्हणजे 1000 पण एल्सिफ आपण मध्ये टाकू शकतो आणि तेवढ्या कंडिशन देऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण जेव्हा कंडिशन लिहितो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे करंट टाइम आणि मॉर्निंग स्टार्ट हे दोन्ही इंटिजर आहेत, म्हणून त्या इंटिजरमध्ये आपण त्यांचा कंपॅरिझन ऑपरेटर वापरला. तसं खाली आपण जर बघितलं तर लेस दॅन इक्वल टू करंट टाइम, परत लेस दॅन आफ्टरनून स्टार्ट, म्हणजे करंट टाइम हा माझा मॉर्निंग आणि आफ्टरनूनच्या मध्ये असायला पाहिजे, म्हणून आपण ही कंडिशन वापरली. किंवा करंट टाइम माझा आफ्टरनून स्टार्ट आणि इव्हनिंग स्टार्टच्या मध्ये असेल म्हणून आपण ही कंडिशन वापरली. आणि हे जर काही नसेल तर आपण एल्समध्ये वापरलं. पण आता हे रन करून बघू. आता इथं आपण करंट टाइम 14 दिलता म्हणून आफ्टरनून आला. आपण समजा करंट टाइम इथे आता 8 देऊया आणि रन करूया, तर मॉर्निंग आलं. आपण करंट टाइम इथं 22 दिला, ते इव्हनिंग चिनमूल ॲक्टिवेटेड, म्हणजे इव्हनिंगपेक्षा पुढचा टाइम आहे. तर असं आपण जसं इफ एल्स वापरू शकतो, इफ एलिफ पण वापरू शकतो, डिपेंडिंग अपॉन कंडिशन्स आपल्याला किती द्यायचे आहेत. अजून एक प्रोग्राम बघूया. समजा वीकडे ट्रू आहे, डे टाइम आपण फॉल्स दिला. तर आपण आता नेस्टेड इफ बघूया. नेस्टेड इफ म्हणजे काय, जसं आपण इफ एलिफ वापरतो तसं एका इफमध्ये आपण दुसरी इफ कंडिशन देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इज वीकेंड, आता हे जर ट्रू असेल, इथं फक्त इज वीकेंड लिहिलं आपण आणि इज वीकेंडची व्हॅल्यू ऑलरेडी ट्रू आहे. त्यामुळे इफच्या पुढची जी कंडिशन असते ती आयदर ट्रू असते किंवा फॉल्स असते. त्यामुळे ती कंडिशन आपल्याला अशी लिहावी लागेल, ती आयदर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. इथे आपण इक्वल टू कुठलंच कंपॅरिझन किंवा कुठलं ग्रेटर दॅन लेस दॅन नाही केलेलं, कारण याची व्हॅल्यू ऑलरेडी आपण ट्रू डिक्लेअर केलेली. ही ट्रूच्या ऐवजी जर इथं व्हेरिएबल असतं तर आपण कोणासरी इथे कम्पेअर केलं असतं. त्या इफच्या समोरची व्हॅल्यू मला आयदर डिसिजन मेकिंग पाहिजे, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स पाहिजे. तर इफ इज वीकेंड असेल तर प्रिंट इट्स अ इफ इज वीकडे असेल तर प्रिंट इट्स अ वीकडे. आता त्याच्या आतमध्ये मला परत अजून एक इफ लिहायचं आहे. तर मग ती इफ मी स्टार्टिंगपासून न स्टार्ट करता हे जे इंडेंटेशन आहे, ही जी लाईन आहे जिथं प्रिंट स्टार्ट झाले, तिथेच मी पुढचा इफ लिहू शकणार. मग वीकडे असून त्यातही जर डे टाईम असेल मग काय लिहिणार मी, इफ इज डे टाईम देन प्रिंट इट्स अ डे टाईम ऑन वीकडे. किंवा याच्यामध्ये एल्स प्रिंट इट्स अ नाईट टाईम ऑन वीकडे
आणि ही झाली आपली आतली इफ एल्स कंडिशन. तर वरचा जो इफ होता त्याला एल्स आपण खाली डिक्लेअर केला. मग याचं आपण इंडेंटेशन बघू शकतो. एकदम स्टार्टिंगपासून स्टार्ट झालंय. हे पण स्टार्टिंगपासून स्टार्ट झालंय. हे जर वरचं इफ जर फॉल्स असेल तर ते या एल्समध्ये जाईल आणि डायरेक्ट इट्स अ वीकेंड असं प्रिंट करेल. म्हणजे हे लॉजिक कसं ना, आधी तो ही इफ कंडिशन चेक करणार. ही जर ट्रू असेल तर तो या लाईनीवर जाणार, हे करणार. मग एवढं इंडेंटेशन सोडून ज्या कोणत्या लाईन्स असतील त्या सगळ्या तो एकानंतर एक खाली वर्क करत जाणार, इंटरप्रिट करत जाणार. मग ही लाईन आली. याचं पण इंडेंटेशन आपण वरच्या एवढंच ठेवलेलं आहे. त्यामुळे ट्रू असल्यावर ही लाईन झाल्यावर तो डायरेक्ट ह्या लाईनवर येणार. ह्या लाईनवर आल्यावर आपण बघितली तर अजून एक इफ आहे. मग तो ही इफ कंडिशन लिहिणार आणि हा इफ नंतर तो त्याचं जे इंडेंटेशन आहे, हे जर ट्रू असेल हे इफ, तर तो याच्या आतमध्ये इथे जाणार आणि ही लाईन वर्क करणार. आता आपण ह्या इफमध्ये अजून पण आपण अजून एक कंडिशन टाकूया. इज हॉलिडे ट्रू. आता ह्या इफमध्ये आपण अजून एक इफ टाकू शकतो. इफ इज हॉलिडे आपण हे प्रिंट करून बघू. सगळ्यात आधी इट्स वीकडे आणि नंतर आपण डे टाईम फॉल्स केलं होतं, त्यामुळं इट्स अ नाईट टाईम. आता आपण डे टाईम पण ट्रू करू. मग तो वीकडे पण ट्रू होईल, याच्या आत जाईल. डे टाईम ट्रू करेल, याच्या आत जाईल. इज हॉलिडे पण आपलं ट्रू आहे, मग याच्या आत जाईल आणि प्रिंट होईल इट्स हॉलिडे, इट्स वीकडे, इट्स डे टाईम, इट्स हॉलिडे. म्हणजे त्याच्या आतमध्ये पण आपण पाहिजे तेवढे इफ ॲड करू शकतो. आता हे जे आहे इज डे टाईम नंतर आपण जे प्रिंट केले टाईम टू वर्क, तर हे आपण इथून काढून आपल्याला जर त्याचं याच्या एल्समध्ये टाकू शकतो आपण, खालच्या एल्सच्या. म्हणजे डे टाईम ट्रू असेल तर दरवेळी इट्स अ डे टाईम ऑन वीकडे टाईम टू वर्क हे प्रिंट होणार नाही. ह्या इफमध्ये गेलो तो आधी इज हॉलिडे आहे का चेक करेल. इज हॉलिडे जर नसेल तरच ते इट्स डे टाईम ऑन वीकडे प्रिंट होईल. इट्स अ वीकडे प्रिंट झालं कारण वीकडे आहे आणि नंतर त्यांनी ऑब्झर्व केले हॉलिडे पण ट्रू आहे, त्यामुळे इट्स हॉलिडे. आता आपण हॉलिडे फॉल्स केलं, इट्स वीकडे आलं. नंतर हॉलिडेमध्ये गेलं, हॉलिडे फॉल्स होतं म्हणून त्याच्या एल्समध्ये गेलं इट्स अ डे टाईम ऑन वीकडे टाईम टू वर्क. हे झालं नेक्स्टेड इफ. म्हणजे एका इफच्या आत आपण पाहिजे तेवढे अजून इफ किंवा इफ एल्स ॲड करू शकतो. सगळ्यांना समजलं? आता जे आपल्या कंडिशन्स असतात जे आपण इफच्या समोर देतो त्याच्यामध्ये आपण अँड ऑपरेटर किंवा ऑर ऑपरेटर किंवा नॉट ऑपरेटर हे लॉजिकल ऑपरेटर आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता वीकडे ट्रू, डे टाईम ट्रू, रेनिंग ट्रू. इफ इज वीकडे अँड इथं आपण अँड ऑपरेटर वापरला, अँड इज डे टाईम. तर आपण बुलियनचे ऑपरेशन किंवा लॉजिकल अँड गेट, लॉजिकल ऑर गेट हे आपण शिकलेलंच असतो. त्याच्यामध्ये असतं की ट्रू अँड ट्रू असेल तरच ते ट्रू होतं, ट्रू अँड फॉल्स असेल तर ते फॉल्स होतं, आणि मध्ये जर ऑर असेल तर दोन्हीपैकी जर कोणताही एक ट्रू असेल तर ते त्याची व्हॅल्यू ट्रू होती. मग इथं काय आहे, अँड आहे, त्यामुळे ह्या इफच्या आत जर जायचं असेल तर मला हे दोन्ही ट्रू लागतील. इज वीकडे इथं आपण ट्रू आहे, इज डे टाईम पण इथं ट्रू आहे, त्यामुळे तो याच्या आत जाईल आणि इथं प्रिंट होईल इट्स अ वीकडे अँड डे टाईम. तसंच आपण नॉट वापरू शकतो. आता रेनिंगची व्हॅल्यू आपण ट्रू दिलेली आहे, तर नॉट रेनिंगमुळे ही काय होणार, फॉल्स होणार. त्यामुळे हे खालच्या एल्समध्ये जाणार आणि वरचा इफ ट्रू झाला त्यामुळे ह्या एल्समध्ये ते जाणार नाही. आपण रन करून बघूया. इट्स वीकडे अँड डे टाईम, कारण हे दोन्ही ट्रू होते. नंतर इट्स रेनिंग, स्टे इनडोर, कारण हे रेनिंग ट्रू होतं त्याचं इथं नॉट वापरलं आहे.
तर आपण याचे कंडिशन्स चेक करून बघूया. समजा वीकडे ट्रू, डे टाईम आपण फॉल्स करूया. इट्स अ वीकेंड. ह्या इफचं हे फॉल्स झाल्यामुळे तो डायरेक्ट एल्समध्ये आला आहे. तर असं आपण कंडिशनमध्ये अँड, नॉट, जर इथं आपण अँडच्या जागी तर ऑर वापरलं आणि हे परत रन केलं तर पहिली कंडिशन ट्रू होईल. इट्स वीकडे अँड डे टाईम अँड इट्स रेनी. जेव्हा ट्रू अँड ट्रू असेल तर त्याचा रिझल्ट ट्रू असतो. ट्रू अँड फॉल्स असेल तर त्याचा रिझल्ट फॉल्स असतो. ट्रू ऑर ट्रू असेल तर ट्रू असतं आणि ट्रू ऑर फॉल्स असेल तरी ट्रू असतं. ऑर म्हणजे दोन्हीपैकी जर एखादं ट्रू असेल तरी ते त्याच्या आत जाणार. अँड म्हणजे त्याला दोन्ही ट्रू लागणार तरच ते त्याच्या आतमध्ये जाणार. जसं आपण मागाशी बघितलं की मल्टिपल इफ कंडिशन आपण एका आत एक देऊ शकतो आणि आपण मध्ये वेगवेगळे लॉजिकल ऑपरेटर्स, वेगवेगळे अँड आणि ऑर त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. तर आपण एक प्रोजेक्ट करूया. तर याचं काय कोडिंग करावं लागेल हे आता तुम्ही सांगा. आपल्याला प्रोजेक्ट इथं आता असं करायचं आहे की युजरकडून स्टुडंटचे मार्क्स घ्यायचे. त्याचा ग्रेड जर 90च्या वरती असेल मार्क्स तर ए प्लस द्यायचं आहे. 80 to 90 असेल तर ए द्यायचं आहे. 70 to 80 बी प्लस 60 to 70 बी, 50 to 60 सी प्लस 40 to 50 सी आणि बिलो 40 असेल तर फेल. तर सांगा मग कोणी पण कसं लिहावं लागेल. येस, एनीवन? A equal to तिथं इंट डायरेक्ट टाईप कास्टिंग केलं जातं एंड आणि नंतर इनपुट डबल कोट मध्ये एंटर युअर मार्क्स ऑफ 5 सब्जेक्ट किती सिंगल एकच एंटर युअर मार्क्स. नंतर एका सब्जेक्टचे ना. हो हो. इफ कंडिशन A is greater than 90 and नाही or आहे ना. and A is less than 80 नाही सर ती ऑपरेटर बदला एक ए काय ए इज लेस दॅन 90 करा आणि ए इज ग्रेटर दॅन 80. कोलन प्रिंट ग्रेड ए else if A is greater than A is less than 80 and greater than 70 or अँड का और is greater than 70 colon print grade is B. Else if A is less than 70 or greater than 60. Grade is C.
else if a is less than 60 and greater than 50. ऑब्जेक्टच क्रिएट करायचं. Grade is C. क्लासने ऑब्जेक्टने इक्वल आणि else फेल. else मध्ये कंडिशन फेल. क्लासने ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू क्लासने तर तिथं ग्रेटर दॅन इक्वल टू केलं पाहिजे, म्हणजे ते 80 जरी टाकलं तरी येईल ना. हो हो. तर आता इथे पहिलेचं इफ आहे आपण ती इफ ट्रू असेल तिथं आपण आता समजा इथे ग्रेटर दॅन 90 करू शकतो ए प्लससाठी. त्याच्या खाली म्हणजे एक कंडिशन 80 to 90 ही बरोबर आहे आणि इथं इक्वल टू मध्ये टाकू शकतो. तर आपण 90च्या इथं इक्वल टू टाकला तर 80च्या इथं आपण नाही टाकणार, खाली 80च्या इथं आपण इक्वल टू टाकणार, नाही तर मग दोन्ही तिथं पॉझिटिव्ह होतील. त्याला जो फर्स्ट सापडेल तो पॉझिटिव्ह देईल. एल्स मध्ये प्रिंट करू शकतो प्लीज एंटर व्हॅलिड मार्क्स. आणि ट्राय करू. फेल येईल ना मग तिथं. मार्क्स आपण लिहिले 50. युअर ग्रेड इज ए. तर हीच कंडिशन डायरेक्ट ट्रू झाली आहे. ग्रेड इज ए कोण सांगू शकेल का ग्रेड इज ए का आलं? कारण तिथं प्रत्येकाला ते दिलेलं आहे, आपण BC वापरलंच नाही. और आहे ना तिथं BC मध्ये. आपण डिक्लेअरच केलं नाहीये. BC एच आहे फक्त आपल्याला. ए आणि मार्क्स जे वेगवेगळे नंबर्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला कंडिशन टाकायची आहे. पहिल्या इफ स्टेटमेंट मध्ये आपण ऑर यूज केलंय, त्यातला एक ट्रू आहे ना, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 90. त्यामुळे ते पहिलं ट्रू झालं, त्यामुळे ते प्रिंट झालंय. बरोबर. तर आपण कंडिशन इथं अशी टाकू शकतो की इफ आपल्याला मार्क्स 90 to 80 मधले जर कन्सिडर करायचे असतील तर 90 लेस दॅन इक्वल टू आपला जो नंबर आहे तो ए, नंतर परत लेस दॅन इक्वल टू 92 आपल्याला तो कन्सिडर करायचा आहे समजा 100. म्हणजे 100 ते 90 मध्ये जर ए असेल तर युअर ग्रेड इज ए प्लस. आता आपण हे फक्त फर्स्ट कंडिशन चेक करूया. तर मी मार्क्स लिहिले 95, एंटर केलं, युअर ग्रेड इज ए प्लस. मग सिमिलर वेमध्ये आपण वेगवेगळ्या कंडिशन्स लिहू शकतो. जसं की इथं आपण लिहू शकतो की मला 80 ते 90 मधले पाहिजे असेल. पण आता समजा 90 आपण हे काय केलं बघू, आपण ट्राय करू 80 to 90चं एकदा. आणि आता आपण एक्झॅक्टली 90 मार्क्स टाकले तरी ए प्लसच येत आहे. पण कारण आपण इथं लेस दॅन इक्वल टू इथं पण वापरलंय आणि इथं पण वापरले, त्यामुळे पहिल्यांदा जे कंडिशन ट्रू होणार ते तिथे जाणार. पण मला जर 90ला ए प्लस नको आहे, मला 90ला बीच पाहिजे, तर मी इथलं इक्वल टू काढू शकतो. म्हणजे 90च्या अबाव असेल 100पर्यंत तर ए प्लस, आणि इथलं पण आपण 80च्या इथलं काढू. 80पासून 90पर्यंत असेल इन्क्लुडिंग 90, म्हणून इथं इक्वल टू आणि हे टाकलेलं आहे. आणि हे आपण परत चेक करूया. मार्क्स 90 टाकले तर युअर ग्रेड इज बी, म्हणजे खालच्या ह्याच्यामध्ये गेलं. असा एक वे आहे. पायथनमध्ये एकच प्रोग्राम अनेक वेजने आपण अचीव करू शकतो. तर अजून पण याचा वे असू शकतो, स्विच केस असू शकतो, अजून एफिशियंट वे पण असू शकतो. हा फक्त एक एक्झाम्पल झाला इफ आणि बाकीच्या कंडिशन्स यूज करून. म्हणजे फक्त आपण
वरच्या 2 कंडिशन बघितल्या, अशा आपण अनेक कंडिशन्स खाली लिहू शकतो. आपण अजून एक प्रोग्राम बघूया. आपल्याला लीप इयर कॅल्क्युलेटर बनवायचा आहे. समजा युजरकडून इयर घ्यायचं आहे, की इयर कोणतं युजरने जे कोणतं टाकेल तर ते इयर लीप इयर आहे का नाही हे घ्यायचं आहे. लीप इयर कधी ठरवतात? जर इयर डिव्हिजिबल बाय 4 असेल पण डिव्हिजिबल बाय 100 नसेल तर ते लीप इयर असतं. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते, ते जर 400ने डिव्हिजिबल असेल तरी सुद्धा ते लीप इयर असतं. तर कोण सांगू शकेल कंडिशन काय येईल? आधी आपण इयर इनपुट घेणार युजरकडून, त्यानंतर कंडिशन काय येईल? Yes, anyone? If year percentage Hmm. 4 Hmm. is equal to 0, Hmm. condition complete. Same colon. In bracket, not print, in bracket में print, then in bracket year is leap year, double inverted comma. आता हे Else फक्त एकच कंडिशन झाली. बहुतेक तरी leap year मध्ये एकच कंडिशन आपल्याला येईल ना. नाही, लीप इयरला डिव्हिजिबल बाय 4 बट नॉट डिव्हिजिबल बाय 100 आणि ऑल्सो डिव्हिजिबल बाय 400 असेल तर लीप इयर. इफ मध्ये आता इथं आपण कम्पेअर करतोय, तिथं सिंगल इक्वल टू नाही, दोनदा इक्वल टू येणार. ओके, हा हा. म्हणजे इयर डिव्हिजिबल बाय 4 डबल इक्वल टू 0. त्याच्यामध्ये आपली दुसरी जी कंडिशन आहे ती आपण अँड मध्ये टाकणार. अँड इयर डिव्हिजिबल बाय 100, तर हे नॉट पाहिजे आपल्याला, म्हणून आपण इथं नॉट इक्वल टू 0, म्हणजे इयर डिव्हिजिबल बाय 4 बट नॉट डिव्हिजिबल बाय 100 हे एवढं कम्प्लीट झालं. किंवा अजून एक लीप इयरची कंडिशन असते, जर 400 डिव्हिजिबल असेल तरी तो लीप इयर असतो. मग याच्या पूर्ण ब्रॅकेटला आपण एक ऑर देऊ शकतो आणि इथं अजून एक ब्रॅकेटमध्ये आपण पुढची कंडिशन टाकू शकतो, इयर डिव्हिजिबल बाय 400 डबल इक्वल टू 0. हे सगळं असेल तर ते प्रिंट लीप इयर. किंवा एल्स मध्ये आपण लिहू शकतो एंटर व्हॅलिड इयर. ट्राय करूया. जर आपण इथे टाकलं की 2024 तर इयर इज लीप इयर. आपण अजून एक टाकूया 2000 इयर इज लीप इयर, कारण 2000 हा 400 डिव्हिजिबल आहे. अजून एक ट्राय करूया. समजा 2100. अच्छा, व्हॅलिडच्या ऐवजी आपल्या इथे लिहावं लागेल इयर इज नॉट लीप इयर. $2100 year is not leap year. ही कंडिशन समजली सर्वांना? हे असं आपण का लिहिलं, का टाकलं असं? आपण अजून एक प्रोजेक्ट करूया आणि याचे आन्सर मला तुमच्याकडून पाहिजे. समजा आपण एखादा पासवर्ड एंटर केला, तो पासवर्ड स्ट्रॉंग आहे, मीडियम स्ट्रॉंग आहे का तो एकदम लूज पासवर्ड आहे, हे आपल्याला चेक करायचं आहे. ते आपण कसं चेक करणार? त्याची कंडिशन समजा आपण लिहितो की समजा इफ पासवर्ड इज more than 10 characters and
includes special character, then it's strong password. समजा आपली कंडिशन अशी असेल किंवा लेस दॅन 10ला आपण म्हणूया की असं करूया, समजा 5 to 10 असेल तर मीडियम स्ट्रॉंग, अँड समजा लेस दॅन 5 असेल तर प्लीज चेंज युअर पासवर्ड. आता समजा पासवर्ड किती स्ट्रॉंग आहे, पासवर्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेटर आपल्याला बिल्ड करायचं आहे. कसं करणार आपण? आधी आपल्याला इनपुट घ्यावं लागेल. समजा पासवर्ड इक्वल टू इनपुट एंटर युअर पासवर्ड. ठीक आहे, सांगूया आता काय कंडिशन येईल, कसं करू शकतो, किंवा ह्या इफच्या आधी अजून काय कॅल्क्युलेट करावं लागेल का? पासवर्डची लेंथ. बरोबर, आधी लेंथ आपल्याला जशी आपण स्ट्रिंगची लेंथ बघितली होती तशी आपल्याला पासवर्डची लेंथ काढावी लागेल. म्हणजे लेंथ इक्वल टू len ऑफ पासवर्ड. आपण एवढं प्रिंट करून बघूया आधी. प्रिंट लेंथ इफ कमेंट आउट करू. पासवर्ड आपण टाकला, आपल्या लेंथ म्हणजे लेंथ आपण कॅल्क्युलेट केली. पण लेंथ सोबत इथं अजून एक आहे, इन्क्लूड स्पेशल कॅरेक्टर, तरच तर स्ट्रॉंग पासवर्ड. जर लेंथ 10 असेल पण त्याच्यात जर स्ट्रॉंग स्पेशल कॅरेक्टर नसेल तर तरी ते मीडियममध्ये गेलं पाहिजे. मग आपली इफ कंडिशन काय होईल, किंवा स्पेशल कॅरेक्टर चेक करण्यासाठी आपल्याला कुठली कंडिशन टाकावी लागेल? ठीक आहे, आपण स्पेशल स्पेशल कॅरेक्टर्स आपण लिस्ट मध्ये टाकू शकतो का? हो लिस्ट डिफाईन करून. हो हो, पण आपण अजून लिस्ट बघितली नाही ना, त्याच्यामुळे तसं लिस्ट आपण तशी. ठीक आहे, स्पेशलचं थोडं इफनी नंबर ऑफ स्पेशल कॅरेक्टर्स जे 10-12 आहेत ते सगळे आपल्याला इफनी चेक करावे लागतील. नेस्टेड इफ फक्त इफनी जरी करायचं असेल, आता हे एफिशियंट वे नाही आहे. एफिशियंट वे आपण लिस्टनी आणि फॉर लूपनी करू शकतो, पण लिस्ट आणि फॉर लूप आपण बघितले नाही. तर आपण काय करू शकतो, इथं इफ एल्स 10-12 वेळा आपल्याला लिहावे लागतील आणि प्रत्येक इफच्या कंडिशनमध्ये आपल्याला एक स्पेशल कॅरेक्टर द्यावा लागेल, कारण स्पेशल कॅरेक्टर 10-12 वगैरे असतात. तर आपण त्याच्याऐवजी समजा असं करू की इन्क्लूड्स कॅपिटल. समजा आपल्याला कॅपिटल आहे का नाही चेक करायचं आहे, तर आपण कसं करू शकतो? स्ट्रिंग मध्ये आपण बघितलेलं आहे स्ट्रिंग ऑफ पर. बरोबर, आपण असं लिहू शकतो, कॅपिटल इक्वल टू आपली जी पासवर्ड आहे तर ह्या कॅपिटलमध्ये ट्रू किंवा फॉल्स आपली व्हॅल्यू स्टोअर होईल, कारण आपण इज अपर चेक करतोय. पण इथं प्रॉब्लेम एक होऊ शकतो याच्यामध्ये, हा फक्त
पहिलंच आपल्या पासवर्डचं पहिलंच कॅरेक्टर चेक करणार. पुढचे जर कॅरेक्टर आपल्याला चेक करायचे असतील, तर आपल्याला ही जी कंडिशन आहे, ही आपल्याला लूपमध्ये टाकावी लागेल. तर ती कशी टाकायची जेव्हा आपण लूप बघू आत्ता, तेव्हा आपण ती बघूच. मग त्यासाठी आपल्याला आता लूप शिकावं लागेल. तर हे जे इफ आहे, त्या इफमध्ये नंतर आपलं काय येणार? एनीवन? तर मला आता जर स्ट्रॉंग कॅल्क्युलेट करायचं असेल, तर लेंथ ग्रेटर दॅन 10 अँड कॅपिटल इक्वल टू ट्रू असं असेल तर स्ट्रॉंग पासवर्ड. इफ कॅपिटल इज फॉल्स, लेंथ मग कुठली असू दे, तर ते मीडियम पासवर्ड. अँड इफ कॅपिटल इज फॉल्स और इफ कॅपिटल इज ट्रू अँड लेंथ इज लेस दॅन 5, प्लीज चेंज युअर पासवर्ड, असं आपण कंडिशन देऊ शकतो. त्या पूर्ण इफमध्ये कोणाला काही डाऊट्स, क्वेश्चन्स, काही समजलं नाही किंवा काही अजून काय असेल तर विचारूया, नाही तर मग आपण आता लूपकडे जाऊ शकतो. आपण लूप्स बघूया मग. तर लूप्स काय असतं की मला एखादा कोड आहे, एक काही लाईन्स आहे कोडच्या, त्या मला सारखं रिपिटेटिव्ह त्याच्यावर काही ॲक्शन घ्यायची असेल, त्याच्यावर काय मला त्याच्याकडून काय आउटपुट पाहिजे असेल, तर मग ती सेम लाईन मी 10 वेळा परत लिहित नाही बसणार. मी एकच लाईन एका लूपमध्ये टाकणार आणि तो लूप काही वेळा चालवणार. फॉर एक्झाम्पल आता आपण फॉर लूप बघूया. तर फॉर लूप काय असतं? समजा आपण इथं लिहिलं फॉर लेटर इन पायथन आणि प्रिंट लेटर. तर हे काय करणार? पायथन ह्याच्या स्ट्रिंगमधला एक एक लेटर प्रिंट करणार. फॉर म्हणजे ही कंडिशन जोपर्यंत आपण म्हणू की मीट होतीये तोपर्यंत याच्या आतमध्ये आपण जे काही लिहू ते तो परफॉर्म करणार. आपण समजा असं केलं, याच्याऐवजी एक एक्झाम्पल बघूया. मी जर फक्त लेटर इन पायथन केलं तर नेम लेटर इज नॉट डिफाईन असं येतं. फॉरमध्ये आपण फॉर नंतर जे काही आपण टाईप करतो त्याच्यानंतर समजा आपण इन किंवा रेंज किंवा असं काही कंडिशन देऊ शकतो. तर हा आपला व्हेरिएबल असतो त्या फॉरच्या रिपिटेटिव्ह याच्यासाठी जो दरवेळी चेंज होतो. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण असं केलं फॉर आय इन, आपण समजा असं करू की रेंज आपण नंतर शिकू, त्याच्या आधी आपण सिम्पल लिस्ट बघू शकतो. समजा आपण आपली एक लिस्ट आहे माय लिस्ट 1 2 3 4 5 आणि फॉर आय इन माय लिस्ट आणि प्रिंट, आता सिम्प्लिसिटीज फक्त आपण साठी आय करूया. तर 1 2 3 4 5 एक एक प्रिंट झालं. तर मला सांगायचं हे की आयची जी व्हॅल्यू असती, हा जो आपण फॉर नंतर जो व्हेरिएबल देतो, जे एखादा कॅरेक्टर देतो, त्याची जी व्हॅल्यू असते ती प्रत्येक लूपला चेंज होती. फॉर आय इन माय लिस्ट, माझ्या लिस्टमध्ये आय, आपण जर फॉर लूप नाही लिहिला, फक्त आय लिहिला, तर तो आपल्याला एरर देणार, जो एरर आपल्याला इथं आता आला की ते डिफाईन नाहीये. पण आपण तेच फॉरच्या समोर लिहितो आणि त्याच्या पुढं तो लूप कशात इटरेट करायचा आहे ते लिहितो आपण. फॉर आय इन माय लिस्ट, आता ह्या माय लिस्टमध्ये 1 2 3 4 5 आपण लिहिलेलं आहे आणि प्रिंट आय करतोय, तर तो आधी काय करणार? आयची व्हॅल्यू 1 असणार, नंतर फॉर लूप आहे त्यामुळे ही कंडिशन पूर्ण होईपर्यंत नंतर परत आयची व्हॅल्यू 2 असणार म्हणून 2 प्रिंट झाला, आयची व्हॅल्यू 3 असणार म्हणून 3 प्रिंट झाला, आयची व्हॅल्यू 4 असणार म्हणून 4 प्रिंट झाला. आता इथंच आपण जर समजा 1 2 3 4 5च्या ऐवजी समजा 9, 8, 7, 6, 5 केलं, तर ह्या फॉर लूपमध्ये आयची व्हॅल्यू काय होणार? पहिल्यांदा कुठली असणार? 9 असणार, नंतर 8 असणार. म्हणजे आपण रन करून बघूया. आधी 9 असणार, नंतर 8 असणार, नंतर 7, नंतर 6, नंतर 5. मला काय करायचंय? प्रिंट आय करायचंय आणि ते सारखं रिपीटेड करायचंय, म्हणून मी फॉर लूप वापरला. फॉर लूप म्हणजे काय की याच्या आतमध्ये, कशाच्या आतमध्ये? माय लिस्टच्या आतमध्ये एक व्हेरिएबल घ्यायचा आय. असं काय नाही, आयच घ्यायचं. इथं आपण काही घेऊ शकतो. समजा फॉर आपण लिहिलं इथं XYZ आणि तीच आपल्याला खाली द्यावं लागेल XYZ.
मग ही जे XYZ आपण जे नाव दिलंय ते XYZ दरवेळी चेंज होणार, आपल्याला आउटपुट सेमच येणार. म्हणजे फॉर आणि इंच्या मध्ये जे आपण देतो ते एक व्हेरिएबलचं नाव असतं जे प्रत्येक लूपला त्याला वेगवेगळी व्हॅल्यू असाइन होते. जसं की आपण इथं बघितलं फॉर आय इन पायथन, इथं आपण आय करूया. तर काय होणार, आय ची व्हॅल्यू आधी पी होणार, नंतर वाय होणार, नंतर टी होणार आणि ते एक एक प्रिंट होणार. हा फॉर लूपचा बेसिक सिंटॅक्स आहे. फॉर नंतर व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रत्येक लूपमध्ये वेगवेगळी असते. आपण हे समजण्यासाठी अजून एक असं करू शकतो, प्रिंट लूप स्टार्ट्स, नंतर प्रिंट आय आणि शेवटी प्रिंट लूप एंड्स. तर आपण बघू शकतो लूप स्टार्ट पी लूप एंड, म्हणजे आपला पहिला लूप इथे संपला. नंतर तो परत पायथन आयची व्हॅल्यू घेऊन पायथनमध्ये गेला. आधी पी होता, नंतर आता त्याची व्हॅल्यू वाय झाली. मग परत लूप स्टार्ट वाय लूप एंड, असं प्रत्येक याच्यामध्ये आयची व्हॅल्यू जो कोणतं कॅरेक्टर आपण इथे देऊ त्याचं प्रत्येक लूपला व्हॅल्यू चेंज होती. हा सिंपल फॉरचा सिंटॅक्स आहे. फॉरचा सिंटॅक्स किंवा फॉरचा लूप समजला का, म्हणजे सिंटॅक्स कसा लिहितात किंवा फॉरचा लूप का वापरतात, तर मला इटरेशन्स करायचे आहेत वेगवेगळे, त्यासाठी वापर. हा आपला सिंपल फॉर लूप झाला. तर हाच फॉर लूप आपण वेगवेगळ्या प्रकारे लिस्ट आपण बघूया, पण सिंपल आता एवढं आत्तापुरतं लिस्टसाठी एवढं लक्षात ठेवूया की मी मोर दॅन वन व्हेरिएबल एका याच्यामध्ये असाइन करतो आणि त्याला फॉर लूपनी इटरेट करू शकतो. आता ह्या फॉर लूपच्या आतमध्ये आपण इफ वापरू शकतो, जे आपण आता शिकलो आहोत. तर समजा आता एखादं इनपुट आहे, त्या इनपुटमध्ये वॉवेल्स आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं असेल, तर आपण काय करणार, युजरकडून इनपुट घेणार आणि त्या इनपुट नंतर हे वॉवेल्स त्याच्यामध्ये असतील तर आपण ते प्रिंट करणार. मग आपण त्या पाठीमागच्या प्रॉब्लेमला जाऊया जो आपण बघत होतो पासवर्ड चेकच्या. आपल्याला जर कॅरेक्टर बघायचं असेल किंवा कॅपिटल आहे का हे जर बघायचं असेल तर आपण काय करू शकतो, आधी फॉर लूप देऊ शकतो त्याच्या पूर्ण, जे फॉर आय इन आपलं जे होतं ते पासवर्ड. मग इथं तो काय करणार, युजरने जे कुठला पासवर्ड टाकला असणार त्याच्या प्रत्येक कॅरेक्टरला तो इटरेट करणार. समजा पासवर्ड टाकला असेल की ABC, मग आधी आयची व्हॅल्यू ए असणार, नंतर आयची व्हॅल्यू बी असणार, आयची व्हॅल्यू सी असणार. आणि आपली ही जी कंडिशन होती की कॅपिटल इक्वल टू पासवर्ड इज अप्पर, ही आपण कॉपी करून ही कुठे येणार, ही फॉर लूपच्या आतमध्ये येणार. मग यातलं कुठलं पण एक कंडिशन आपली जर सॅटिस्फाय झाली, म्हणजे त्या पूर्ण पासवर्डमधली कुठले पण एक लेटर कॅपिटल असेल, तर मला काय करायचं आहे, मला कॅपिटलची व्हॅल्यू ट्रू करायची आहे. आणि कॅपिटलची व्हॅल्यू जर ट्रू झाली तर आपण मग पुढची कंडिशन लिहू शकतो, इफ कॅपिटल इज ट्रू आणि मोर दॅन 10 कॅरेक्टर्स. तर इथं आपण हा फॉर लूप असा यूज करू शकतो. सेम हे एक्झाम्पल आहे. आता इथं कोण सांगू शकेल का, हे एंड इक्वल टू हे ब्लँक स्पेस हे काहीतरी नवीन दिसते, तर हे काय इथं ऍड केलेलं आहे? येस एनीवन? आपण एंड काढून प्रिंट करू, काय होतंय बघूया, म्हणजे समजेल. काय झालं, प्रत्येक न्यू लेटरवर झालं, कारण तो प्रिंट करतो आणि तो परत फॉर लूपमध्ये जातो, मग ते खाली प्रिंट होतं. सिम्पली आपण त्याच्यामध्ये कॉमा एंड आणि हा स्पेस दिला तर काय होईल, प्रत्येक प्रिंट झाल्यानंतर तो एंडला एवढी स्पेस घेणार आणि त्याच लाईनीवर तिथेच थांबणार आणि मग पुढचं जे आहे तो ते त्याच लाईनीवर प्रिंट करू शकतो.
तर इथं त्याच लाईनीवर त्यांनी प्रिंट केलं आहे ओ ओ ए आणि आय. म्हणजे हे काय करतं की ह्या पूर्ण याच्यामध्ये कुठं कुठं वॉवेल्स आहेत ते तो प्रिंट करतो. मग आपण काय केलं, इनपुट घेतलं युजरकडून, वॉवेल्स डिफाईन केले की AEIOU आहे. फॉर आय इन माय स्ट्रिंग, म्हणजे जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये आपण फॉर आय इन स्ट्रिंग केलं, म्हणजे एका एका कॅरेक्टरशी आपण इटरेट करतोय. परत आपण आय घेतला फॉर आय इन वॉवेल्स. वॉवेल्स कुठले आहेत आपले, AEIOU. इफ आय इन वॉवेल्स, तर हा ए आपल्या पीशी मॅच झाला तर तो इथं प्रिंट करणार, पण हा ए या पीशी मॅच झालेला नाही आहे. किंवा ई पीशी मॅच झाला तर तो प्रिंट करणार, ई पण पीशी मॅच झालेला नाही आहे. नंतर आय पीशी मॅच झाला आहे का नाही, म्हणजे हे सगळे वॉवेल्स तो चेक करणार ह्या फर्स्ट लेटरमध्ये आहे का, कारण पहिल्या लूपमध्ये आयची व्हॅल्यू पी असणार. आता तो फॉर लूप एक कंप्लीट झाल्यावर तो नेक्स्ट फॉर लूपमध्ये जाणार. आपण फॉर लूपचं एंड प्रिंट करूया म्हणजे अजून समजेल. प्रिंट एंड ऑफ फॉर लूप पायथन. आता सिम्पलीसाठी एवढंच प्रिंट करूया पायथन. आपण इथं बघू शकतो एंड ऑफ फॉर लूप किती वेळा प्रिंट झालं, 1 2 3 4 वेळा प्रिंट झालाय. म्हणजे तो पीला चेक करतो की वॉवेल्समध्ये पीमध्ये हे यापैकी कुठले वॉवेल्स आहेत का, तर नाही, म्हणून तो एंड ऑफ फॉर लूप झाला, कारण आयची व्हॅल्यू आपली पी होती. नेक्स्ट लूपला आयची व्हॅल्यू आपली वाय असणार आहे, वायला तो चेक करणार याच्यामध्ये कुठले वॉवेल्स मॅच होत आहेत का, तर नाही होत, म्हणून एंड ऑफ फॉर लूप झाला. नंतर टी एंड ऑफ फॉर लूप, एच एंड ऑफ फॉर लूप, हे 4 वेळा आपले एंड ऑफ फॉर लूप प्रिंट झाला, म्हणजे 4 वेळा तो लूप फिरला गेला. आणि नंतर ओ, तर ओ फॉरमध्ये गेला, आयची व्हॅल्यू ओ सेट झाली. आता इथं इफ आय इन वॉवेल्स, म्हणजे ओ ह्या वॉवेल्समध्ये आहे का, तर ही व्हॅल्यू ट्रू झाली, म्हणून तो ओ प्रिंट झाला. आणि मग परत त्याच्यासमोर काय प्रिंट झालं, एंड ऑफ लूप. आणि मग त्याच्यानंतर आपला शेवटचा होता एन, त्यासाठी एंड ऑफ लूप. जे फॉरमध्ये आपण इफ वापरू शकतो. आता इथं आपण काय केलंय, दोन्हीकडं आय वापरलंय, फॉर आय इन स्ट्रिंग आणि इफ आय इन वॉवेल्स. तर इथं पण आय काय वापरलंय आपण, कारण आयची जी व्हॅल्यू आहे ती मला वॉवेल्समध्ये आहे का चेक करायची. इथं आयच्या जागी आपण जर दुसरं वापरलं तर आपला हा प्रोग्राम एक्सपेक्टेड जसा पाहिजे तसा रन होणार नाही. फॉर लूपमध्ये इफ यूज केलंय, हे समजलं का सर्वांना? काय डाऊट्स असतील तर बिंदास विचारू शकता. ओके, तर सगळ्यात आधी आपण फर्स्ट लाईनला काय करतोय की युजरकडून एखादी स्ट्रिंग इनपुट घेतोय आणि आपल्याला काय चेक करायचं आहे की त्या स्ट्रिंगमध्ये वॉवेल आहे का, आणि जर त्या स्ट्रिंगमध्ये जर वॉवेल असेल तर ते आपल्याला ते पर्टिक्युलर स्ट्रिंग प्रिंट करायची आहे. आता आपला जो फॉर लूप आहे, तर फॉर लूप काय करतो, तर फॉर नंतर आपण जे कुठलं कॅरेक्टर देतो, जे कुठलं व्हेरिएबल देतो, जसं की इथं आपण आय दिलेला आहे, तर आय इन माय स्ट्रिंग, तो काय करणार, माय स्ट्रिंग इथं काय टाकली होती स्ट्रिंग आपण पायथन, मग पहिल्या लूपमध्ये आयची व्हॅल्यू तो सेट करणार पी, दुसऱ्या लूपमध्ये तो आयची व्हॅल्यू सेट करणार वाय, तिसऱ्या लूपमध्ये तो आयची व्हॅल्यू सेट करणार टी. आपण ते पण त्याच्यामध्ये आता प्रिंट करून बघूया. प्रिंट आय, आणि मी हे परत रन करतो, आणि समजा पायथन. तर आधी आय प्रिंट केलं, म्हणजे काय प्रिंट केलं पहिल्या लूपमध्ये, आणि पी केलं. नंतर तो इफमध्ये चेक करतोय की जे आय आहे म्हणजे जो पी आहे तो वॉवेल्समध्ये आहे का, तर हे वॉवेल्सच्या व्हॅल्यू आपण ह्या दिलेल्या आहेत, तर पी याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, तर AEIOU मध्ये पी प्रेझेंट नाही आहे, म्हणून ही इफ कंडिशन फॉल्स झाली, म्हणून त्या इफच्या आतलं हे काय एक्झिक्यूट झालं नाही, हे त्यांनी स्किप केलं कारण इफ कंडिशन फॉल्स झाली, आणि त्यांनी डायरेक्ट एंडला एंड ऑफ फॉर लूप हे त्यांनी प्रिंट केलं. नंतर नेक्स्ट लूपला आयची व्हॅल्यू काय सेट झाली वाय, कारण आपलं सेकंड काय होतं वाय होतं स्ट्रिंग, वायमध्ये त्यांनी मग परत तेच केलं, त्यांनी इफमध्ये चेक केलं इफ वाय इन वॉवेल्समध्ये वाय आहे का, तर नाही आहे, म्हणून तो ती कंडिशन इफ फॉल्स झाल्यामुळे तो डायरेक्ट बाहेर आला, एंड ऑफ फॉर लूप केलं. असं करत करत समजा तो ओ पर्यंत आला, आयची व्हॅल्यू ओ सेट केली,
ओमध्ये त्यांनी बघितलं ओ इन वॉवेल्स, तर वॉवेल्समध्ये ओ आहे. वॉवेल्समध्ये ओ आहे म्हणून ही इफ कंडिशन आपली ट्रू झाली. ही ट्रू झाल्यामुळे याच्या आतमध्ये जे काय आहे ते प्रिंट झालं. तर आपण काय करतोय, आय प्रिंट करतोय. त्याच्यामुळे इथं आपण बघितलं तर ओ प्रिंट झाला आणि एंडला आपण स्पेस दिली. एंड इक्वल टू स्पेस म्हणजे याचा एंड नेक्स्ट लाईनवर न करता बाय डिफॉल्ट प्रिंट केल्यानंतर त्याचा जो एंड असतो तो नेक्स्ट लाईनवर असतो. तर मला त्याचा एंड नेक्स्ट लाईनवर नको आहे, सेम लाईनवर थोडा स्पेस देऊन पाहिजे. म्हणून सेम लाईनवर थोडा स्पेस दिला आणि ते कर्सर आपला इथे येऊन थांबला. त्याच्यानंतर आपण काय केलं, एंड ऑफ फॉर लूप. ते एंड ऑफ फॉर लूप इथं प्रिंट झालं. आणि नंतर पण परत आयची व्हॅल्यू जी नेक्स्ट होती ती एन सेट झाली. परत इफला आलं. इफला त्यांनी बघितलं की व्हॅल्यू फॉल्स आहे. आयची व्हॅल्यू जी आहे एन वॉवेल्समध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे काय प्रिंट केलं नाही आणि तो नेक्स्ट लाईनवर गेला. हे फक्त आता हे जे फॉर लूप आहेत किंवा इफ कंडिशन्स आहेत, हे फक्त ऐकून किंवा बघून नाही समजणार. हे आपण जेवढे प्रॅक्टिस करू, जेवढे वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, तेवढं ते आपल्या डोक्यामध्ये फिक्स होईल. त्याच्यामुळं फक्त असाइनमेंट्स दिलेलेच करायचे असं नाही. असाइनमेंट हे फक्त नॉर्मल प्रॅक्टिससाठी आहेत. आपण स्वतःहून गोलवर जाऊन असे काही प्रोग्राम शोधू शकतो ज्याच्यामध्ये फॉर लूप असतील, इफ लूप असतील आणि ते ट्राय करू शकतो. तर मग टाईम झालेलाच आहे, तर आपण थांबूया.